आणि त्याच्यानंतर येतं नक्षत्र पुख. म्हणजे खरं तर त्याचं नाव पुष्य हे नक्षत्र आहे. काय आहे नाव? पुष्य. पण पुष्य सोपं वाटतं का पुख सोपं वाटतं? पुख. आणि ह्या पुखाला अजून सोपं नाव आहे आपल्या लोकांनी दिलं, म्हाताऱ्याचा पाऊस. काय नाव दिलं? म्हाताऱ्याचा हा, पाऊस. म्हाताऱ्याचा पाऊस का दिला बरं? कारण म्हाताऱ्याचा म्हणजे जो विचारांनी समृद्ध असतो, अनुभवाने समृद्ध असतो, तो एकसारखा संततधार पडत असतो, म्हणून ह्याला म्हणतात म्हाताऱ्याचा पाऊस. लावणीच्या दिवसात म्हणजे जेव्हा शेतात आवते गडी नांगर बिंगर धरून असतात ना, त्यावेळेस हा पाऊस पडतो. आणि त्या पाऊस जर एकदा सुरू झाला सकाळी की आवत्या गडी काय करतो, बैल लावतो एकीकडे, आवत सोडतो आणि आपला खुशाल बसून राहतो. कारण पाऊसच इतका पडत असतो, तो काय थांबायचं नाव घेत नाही. म्हणजे जो गडी असतो ना, त्याला एकदम भारी वाटतं का नाही, काम नाही करायला मिळणार, काय नाही करायला मिळणार, हो की नाही. पण मालकाचा जीव तुटत असतो की अरे बापरे, गडी बसलाय, पाऊस पडतोय, कसं काय होणार माझी लावणी बिवणी. त्यामुळे या पुख नक्षत्रासाठी गावरान म्हण बनली, पडला पुख तर चाकरीच्या गाड्याला सुख आणि मालकाची माकमुख. पुष्यच्या नंतर येतात ते आश्लेषा नक्षत्र. आश्लेषा सोपं वाटतं का रे नाव म्हणायला? म्हण बरं. आश्लेषा. आश्लेषा. तर गावरान भाषेमध्ये याला म्हणतात आसळका. आसळका. आसळका सोपं आहे का नाही? हा. मग आणि आसळकाचा पाऊस कसा पडतो माहिती का? कधी कधी माणूस पुढं असतो आणि पावसाची सर मागून 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 येते. कधी कधी सर पुढं असते आणि माणूस मागं 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 असतो. असं पुढं मागं चाललेलं असतं आसळकांचं. म्हणून मग त्या आसळका काय म्हणतात माहिती का? आसळकांच्या स्वभावानुसार म्हण काय बनवली, मी येते साळा साळा, मामांजी तुम्ही पुढं पाळा. झालं मृग, नंतर झाली आडदारा, त्याच्यानंतर झाला पुनर्वसू, नंतर झाला पुख, नंतर आली आसळका आणि 6वं नक्षत्र आहे मघा. कुठलं नक्षत्र आहे? मघा. ह्याला गावरान भाषेत मागाच, कारण मघा सोपं आहे की नाही म्हणायला. हा. आणि मघाचा पाऊस एकदा पडायला लागला की इतका पडतो की तो थांबत नाही. आणि जर पडलाच नाही तर अजिबातच पडत नाही. लोक काय करतात, वाट बघत राहतात. म्हणून ह्याच्या स्वभावानुसार म्हण काय बनली माहितीये का? पडल्या माघा तो चुली पुढा हागा, आणि जर नाहीच पडल्या मागा तर ढगाकडे बघा.